नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल एमटी बाईट्स आणि मोरमध्ये। आज मी बनवत आहे झणझणीत आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत। चला तर मग सुरुवात करूया वांग्याच्या भरताच्या रेसिपीला। तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी या ठिकाणी हे मोठ्या आकाराचं वांगं घेतलं आहे। यामध्ये मी स्लिट्स पाडून त्याच्यामध्ये 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घालून त्याला थोडंसं बाहेरून तेल लावून घेतलं आहे आणि आता गॅसच्या लो फ्लेमवर मी त्याला पलटी करून भाजून घेत आहे। वांगं चांगलं मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। वांगं भाजून झाल्यावर ते आपल्याला 5 मिनिटं थंड करून त्याचे साली काढून घ्यायचे आहे। वांगं चांगलं भाजून झालेलं आहे, ते थंड होण्यासाठी टोपामध्ये झाकून ठेवलेलं आहे। तोपर्यंत मी फोडणीसाठी कढई गरम करून त्यामध्ये 3 चम्मच एवढं तेल घेत आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी घालून ती तडतडू द्यायची आहे। मोहरी चांगली तडतडली की मी या ठिकाणी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। तर कांदा आणि कढीपत्ता घालून आपल्याला तो चांगल्या पद्धतीने पोळून घ्यायचा आहे। कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत पोळून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग आता चेंज झाला आहे। आता यामध्ये मी 1 चम्मच एवढं आलं लसूण पेस्ट घालून ती देखील पोळून घेत आहे। त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घालून तो देखील आपल्याला पोळून घ्यायचा आहे। तर कांदा टोमॅटो अगदी मऊसूत शिजेपर्यंत मी पोळून घेणार आहे। गरज पडल्यास तुम्ही यावर झाकण ठेवून टोमॅटो मऊसूत होईपर्यंत पोळून घेऊ शकता। आता आपण वांग्यामध्ये ज्या लसणीच्या पाकळ्या घालून ते पोळल्या होत्या त्या लसूण मी बारीक चिरून घेतल्या आहेत आणि या फोडणीमध्ये ॲड करून त्या देखील पोळून घेत आहे। आता यामध्ये हळद, धनेपूड, जिरेपूड आणि लाल तिखट। लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता। हा आमचा घरगुती बनवलेला मालवणी मसाला आहे, त्यामुळे या भरताला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून ते आपल्याला चांगलं पोळून घ्यायचं आहे। सर्व मसाले तेल सुटेपर्यंत मी या ठिकाणी पोळून घेत आहे। आता यामध्ये जे वांगं आपण भाजून घेतलं होतं त्याचं साल काढून मी त्याला अशा बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलं होतं, ते आता मी या ठिकाणी ॲड करत आहे। आता हा मसाला आणि वांगं आपल्याला चांगल्या पद्धतीने एकजीव होईपर्यंत मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। तर आता हे सगळं मिश्रण एकत्र झालं आहे। आता शिजण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता, जेणेकरून भाजी चिकटणार नाही। तर अशा प्रकारे झाकण लावून आपण भाजी शिजवून घेणार आहे। एक 7 ते 8 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। तर 7 ते 8 मिनिटं झाली आहेत। आता बघूया आपली भाजी किती मस्त दिसते आहे। आता यामध्ये मिक्स करून चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यावर शेंगदाण्याचा कूट घालत आहे। शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता।
शेंगदाण्याचा कूट घालून चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यावर आपली भाजी रेडी आहे. तर ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.